प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये या हवेत उडणाऱ्या सावनीला या मुक्ता आणि सागरने मिळून चांगले जमिनीवर तोंडावर आपटले आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला माहीतच असेल की सागरच्या घरी खूप मोठे भांडण होत असते आणि याची कल्पना सावनीला असते. त्यामुळे ती मुद्दाम आदित्यला फोन लावायला सांगते. जेव्हा आदित्य सईला फोन करतो तेव्हा घरामध्ये खूप मोठे भांडण चालू असते. त्यामुळे सई खूप घाबरलेली असते आणि तेव्हाच ती सावनीला सांगते की मुक्ताला आजी घराबाहेर काढते म्हणून. यानंतर ती खूप खुश होते आणि हर्षवर्धनला बोलते की माझा प्लॅन बघितला का कसा यशस्वी झाला. काल मी थिणगी टाकली होती पार्टीमध्ये आणि त्याचा भडका उडून या इंद्राने आणि सागरने मुक्ताला घराच्या बाहेर हाकलून दिले. आता ते एकमेकांपासून दोघे वेगळे झाले आहेत आणि मुक्ता त्याच्या आयुष्यात कधीच येणार नाही. ही सावनी खूप हवेत उडत असते परंतु प्रत्यक्षात तसं होत नाहीये. मुक्ताला घराबाहेर हाकलल्यानंतर सागर, कार्तिक आणि स्वाती घरी येऊन सगळ्या ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत त्या सांगतात. यानंतर मुक्ताची काहीच चुकी नाहीये. उलट ती आपल्या घरातील अब्रू वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी करत होती हे सगळ्यांना समजतं. त्यामुळे इकडे जे स्वप्न सावनी पाहत असते ते पूर्ण काय होत नाही. पण सावनी तावत आणि खूप खुश होऊन या सागरचा अपमान करण्यासाठी, त्याला डिवोर्सण्यासाठी त्याच्याशी बोलायला येते. परंतु तिने जो विचार केला होता ते प्रत्यक्षात झालं नसल्याने तसेच मुक्ता आणि सागरला एकत्र बघितल्याने ती पुन्हा एकदा तोंडावर आपटलेली आहे.